चोरगेवाडी टीमचे जे खेळाडू आहेत ना त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं बाजूला उभं राहा. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देखील कव्हर केलं जातंय. थोडंसं आपण बाजूला उभं राहा. विकी चोरगे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा संपूर्ण स्क्वॉड घेऊन बाजूला उभं राहा. संदीप दादा, विनंती असेल की आपण थोडंसं बाजूला व्हा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दखल घ्या. अमोल देवरे, तुमच्या पाठीमागे जी छोटीशी मुलं आहेत त्यांना बाजूला करा. अमोल देवरे, यष्टी रक्षक अमोल देवरे, आपल्याला विनंती आहे आपल्या पाठीमागे जे खेळाडू आहेत छोटे छोटे त्यांना सर्वांना बाजूला करा. कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. तिसऱ्या ट्रॉफीसाठी मॅच खेळवली जाते. 2 षटकाची शिवतेज पारांबे विरुद्ध कातवडी बुद्रुक. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्याच बॉल वरती कोणतीही धाव मिळाली जाणार नाही. पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. लोअर फुलटॉसचा बॉल होता. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न फसला गेला. धाव मिळणार नाहीये. पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रणित चिकणे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हाय बॉल खूप वेगाने रिलीज केलाय. अंगभेदक बॉल आहे. टप्पा पडल्यावरती अंगाला भेदलाय बॉल आणि आलेला आहे पुन्हा एकदा डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल प्रणित यांनी मात्र डॉट टाकलेले आहेत. चांगली बॉलिंग, वेग चांगला आहे त्यांच्याकडे. टप्पा देखील अचूक आहे आणि खऱ्या अर्थानं सातत्याने जर आपण पाहिलं ना तर ते वेगावरती स्वार होत असताना एक चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न. हा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी आमच्याकडे नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. वाईट बॉलने शिवतेज पारांबे टीमचा श्री गणेशा झालेला आहे. 1 धाव धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाणार, मानाचा करंडक हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही मॅच खेळवली जाते मैदानाच्या आतमध्ये. टॅब उडवण्याचा प्रयत्न विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रणित चिकणे, काय वेग आहे त्यांच्याकडे. अचूक टप्पा देखील चांगला आहे. कित्येक खेळाडूंनी सकाळच्या सत्रामध्ये बॉलिंग करत असताना नाराज जरूर केलं, परंतु प्रणित चिकणे यांच्याकडे वेग चांगला असताना मात्र गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीने केलेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल, आणखीन एक सुरेख बॉल. लाईन लेन सर्व काही गोष्टी जुळून येत आहेत आणि इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. नाराज असतील शिवतेज पारांबे टीमचे पाठीराखे. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा खेळ बोलत होता ना तो खेळ कुठेतरी आता बिघडलेला आहे मी म्हणेन. लोअर फुलटॉसचा बॉल, आणखीन एक सुरेख बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीत. बालंबाल बचवलेत प्रथमेश. 2 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खरं तर अमोल शेडगे यांची कमतरता भासते मी म्हणेन शिवतेज पारांबे टीमला. हा बॉल खराब बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ साइड, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. खरं तर अपेक्षा होत्या, आशेचा किरण होता. अमोल शेडगे ते मात्र शिवतेज पारांबे टीम मध्ये या मॅच मध्ये आणि पाठीमागच्या मॅच मध्ये नव्हते, त्यामुळेच की कुठे काही बिघडलं मी म्हणेन शिवतेज पारांबे टीम साठी. हा बॉल बॅटचा किनारा लागल्यानंतर मात्र पाठीमागच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल धाव प्राप्त झाले. 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे जिथे मात्र 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे आता नागेश शिर्गे स्ट्राईक एंडला आहेत, ज्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवली नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रतीक लोटेकर. जे काय करायचं आहे ते आम्हाला याच मॅच मध्ये करायचं आहे. नागेश शेडगे स्ट्राईक एंडला उभे आहेत. संघर्षाने बॅटिंग करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा. पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये खेचून मारलाय. क्षेत्ररक्षकाने संपूर्ण शरीर झोकून दिलं. बॉल सापडत नाही. धावांची धाव मैदानात चालू आहे. 2 धावा पूर्ण केले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. रबर बॉल म्हटलं की तुम्हाला अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि 3 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत.
3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 7 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रथमेशला हात खोलावे लागतील, घेर चेंज करावा लागेल. ज्या प्रकारे सातारा गावाकडे जाताना मेगा हायवेला गाडी लागते ना, त्याच प्रकारे त्यांना बॅट तळपावी लागेल. परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. कॅचची संधी उपलब्ध केली होती परंतु कॅच पकडू शकले नाहीत, संधीचं सोनं करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा उशीर झाला ना तर हातातून निष्ठून जाते. आणि मैदानाच्या आतमध्ये तसंच चित्र पाहायला मिळालंय, जिथे मात्र कॅचची नामी संधी होती, कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. आणखीन एक धावफलकावरती जोडूया. 9 धावा धावफलकावरती. आउट आहे का? यस, आउट आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. आठ धावा धावफलकावरती. आठ धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास शेडगे, डावखुरे हाताचे बॅट्समन. तीन बॉलच्या पाठीमागे एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. प्रतीक लोटेकर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉल वरती साजेसे उत्तर नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 9 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी एखादा मोठा फटका आला ना तर मी म्हणेन कुठेतरी फाईट करण्यासाठी पारांबे टीमसाठी दुसऱ्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. परंतु यावेळेला फुलटॉस बॉल वरती माफी नाही. फुल टोल वसूल केला, तो बॉल निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय विकास शेडगेच्या बॅट मधून दमखम दाखवणारा लाजवाब संघर्षाचा षटकार. मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका आला तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये शिवतेज पारांबे टीम साठी फाईट करण्यासाठी एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी राहील आणि ती धावसंख्या उभी राहिली मी म्हणेन आता. ओहो, यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना क्षेत्ररक्षक विकेट किपरने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फक्त एकच धाव धावफलकावरती घेतली जाईल आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावांचं लक्ष असेल. चला, कासानी टीम आणि दहिवड टीम दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या. कासानी संघ आणि दैवड संघ विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठासमोर. फायनलच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला, कासानी टीमचे कॅप्टन आणि दैवड टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आणि श्रीकांत आयरे यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनाली मॅच कासानी विपक्ष दैवड खेळवली जाणार आहे आणि त्या मॅचचा करूया आपण टॉस. 3 षटकांचा सामना असेल. खरं तर मोठमोठ्या संघांना, या दोन्ही संघांनाही पराभूत केलाय आणि फायनलचा प्रवेश निश्चित केलेला आहे. श्रीकांत आयरे सेक्रेटरी यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. कासानी टीमने कॉल केला आणि टॉस जिंकलाय. दैवड टीम टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय. 3 षटकांचा हा सामना असेल आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय कासानी टीमला. मेगा फायनलचा सामना असेल.
तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 17 धावांचं लक्ष आहे कातवडी बुद्रुक या टीम साठी आणि 17 धावांची चिरपाड करण्यासाठी राम देवरे आणि अमोल देवरे दोन सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या रनमेवरती उदयमुख खेळाडू सिद्धार्थ शेडगे ज्याने मात्र सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्सने ते निघालेले आहेत. समोरच्या बाजूने राम देवरे अनुभवी खेळाडू. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल. वेग चांगला आहे सिद्धार्थ शेडगे यांच्याकडे, गती देखील चांगली आहे आणि सातत्याने टप्पा देखील अचूक आहे. या बॉलच्या पाठीमागे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून फिरली गेली आणि त्यानंतर आलेला आहे डॉट बॉल. आता 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल कातवडी बुद्रुक या टीम वरती प्रेशर निर्माण करेल, परंतु एखादा मोठा फटका गोलंदाजावरती प्रेशर निर्माण करेल. फुलटॉसचा बॉल आहे, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी करत असताना बॉल मात्र पंच किती धावा? 4 धावा मिळालेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. चौकार मिळालाय. अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता, फुलटॉस बनवला. त्यानंतर काव कॉर्नर आणि लॉंग ऑन रिजनच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. आता 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. चार धावा धावफलकावरती. चला मॅच ऑन करा. अजूनही 10 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता आहे. राम देवरे अमोल देवरे अशी जोडी आहे. राम देवरे यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आडव्या बॅटने याही बॉलला फक्त दिशा दिले. डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक विकास जाईल. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता. येणारे बॉल 9 आहेत. 12 बॉलच्या पाठी मागे 17 धावांची आवश्यकता असताना मॅच येऊन ठेपले. 9 बॉल 12 धावांची आवश्यकता. सिद्धार्थ गोलंदाजीच्या रनमेवरती एक चांगली गोलंदाजी करतोय. त्यांचा अँगल आहे ना गोलंदाजाचा तो खूप चांगला आहे. रनरअप देखील खूप चांगले, रिदम देखील खूप चांगली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अक्षरशः या नावाची दहशत आपल्याला पाहायला मिळेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. दोन्ही खेळाडूंनी मात्र संयम दाखवलाय. प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली ना तरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात हे मात्र ओळखलंय राम देवरे आणि अमोल देवरे. दोन सख्या बंधूंची ही जोडी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक 2 सख्या बंधूंच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण अशा अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या वेळेला मोठा स्ट्रोक आलाय. बॅटच्या टप्प्यात आल्यानंतर बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. बेधडक 6 धावांसाठी षटकार. आता 7 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता अजूनही कातवडी बुद्रुक या टीमला. हा वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. आता 4 धावांची आवश्यकता. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय HGCA असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. एक दिवसीय या स्पर्धेचं आयोजन. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सकाळपासून खूप चांगल्या मॅचेस देखील रंगल्या गेल्या. हा बॉल देखील सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. या मॅच मध्ये सातत्याने चुरस पाहायला मिळालेली नाहीये.
फटका फसलाय. यष्टी रक्षक चेंडू खाली आलेत नागेश शेडगे आणि त्यांनी शेवटच्या बॉल वरती टिपले झेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. सहा बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे. वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. अजून एक ग्रँड फिनाली मॅच आपल्याला खेळवायची आहे. आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. विजयी फटका चौकार आलाय आणि हा सामना जिंकलाय कातवडी बुद्रुक या टीमने. आणि असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलंय कातवडी बुद्रुक या टीमने. वेल प्लेड कातवडी बुद्रुक संघ. हार्ड लक बॅड लक टीम शिवतेज पारांबे संघ. आपण देखील चांगला खेळलात, मन जिंकलेत त्याबद्दल